श्री स्वामी समर्थ. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण भोपळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत. आपला जो गोल भोपळा असतो घाऱ्याचा, त्या भोपळ्याच्या पण पानांची भाजी करणार आहोत. तर हे पहा, अशी कोवळी कोवळी पानं घ्यायची आणि मी आता इथे ही पानं एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. हे पहा, अशी असतात ती पाने. तुम्हाला उघडून देखील दाखवत आहे. तर खूप छान ह्याची भाजी होते. मला खूप आवडते या पानांची भाजी. माझ्या घरी सगळे आवडीने खातात. हे पहा, अशी त्याला सर्व अशी जुळवून घ्यायची व्यवस्थित आणि बारीक कट करून घ्यायची. हे पहा, अशी मी आता सर्व भाजी कट करून घेणार आहे. आता परत आपण त्याला फिरवून परत आता मधून आपण कापून घेणार आहोत. तिला बारीक कट करून घ्यायची. हे पहा, अशी बारीक कट करून घ्यायची. हे पहा, मी आता इकडे सर्व भाजी कट करून घेतलेली आहे. दुसरीकडे मी कढई देखील गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाली की आपण तेल टाकून घेणार आहोत. हे पहा, मी आता 1 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. आणखीन 1 चमच टाकून घेत आहे. माझा चमच जो आहे तेलामधला तो छोटा आहे, त्याच्यामुळे मी टाकून. हा ठेचलेला लसूण आहे, 15 ते 20 पाकळ्या, तो मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे. हे पहा, मी उभी मिरची चिरून घेतलेली आहे. का तर माझ्या घरी लहान मुलं आहेत, ती काढून खातील म्हणून. तिखट नाही आवडत जास्त लहान मुलांना माझ्या. तर तुम्ही बारीक देखील करून टाकू शकता, तर लहान मुलं काढून खाऊ शकतात. हे पहा, मी आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तेलामध्ये फ्राय करून घेत आहे लसूण आणि हिरवी मिरची. लालसर होऊ देणार आहोत थोडासा आपण लसूण आणि मिरची. आता होत आलेला आहे. मी आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे देखील ॲड करत आहे. जिऱ्याचा पण फ्लेवर खूप छान येतो या भाजीला. मी साधी सिंपलच बनवणार आहे. कोणी कोणी याच्यामध्ये डाळ देखील टाकतं, चण्याची डाळ वगैरे, पण मी नाही टाकणार. साधी सिंपल बनवणार आहे. खूप छान होते. अशा पद्धतीने बनवून पहा तुम्ही भाजी. हे पहा, मी आता ही भाजी ॲड करत आहे. आता ही खूप जास्त दिसत आहे तुम्हाला, पण आता शिजूनही कमी होणार आहे भाजी. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी भाजी. आता सर्व भाजी मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. आता परत मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हिला. खूप छान सुगंध येत आहे. लसूण चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे, त्याच्यामुळे खूप छान सुगंध येत आहे. ही पहा, मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. कोवळी असल्यामुळे ही लगेच भाजी देखील शिजते. हे पहा, मी आता उघडून पाहत आहे. परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे भाजी. अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे या भाजीमध्ये. परत झाकण आपण 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता 5 मिनिटं झालेले आहेत. मी आता उघडून पाहणार आहे. मीडियम गॅसवरतीच भाजी शिजवून घ्यायची. घरभर वास सुटला आहे भाजीचा. पहा, आता शिजली आहे. मी आता सर्व देखील करून दाखवणार आहे. पहा, मी आता इथे भाजी काढून घेतलेली आहे. खूप छान भाजी होते. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे पहा, शिजून आता एवढी दिसत आहे. अगोदर खूप जास्त दिसत होती, पण शिजल्यानंतर ही कमी दिसत आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याची डाळ घालू शकता, शेंगदाण्याचं भरड घालू शकता,
तर हे जे ज्वारीची भाकरी चपाती बरोबरही खूप छान लागते, पण मला भाकरी बरोबर खूप जास्त आवडते.